नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि सर्वांना शुभ सकाळ. तर म्हटलं आज दिवसभराची काय काय कामं करतो मी, तर म्हटलं तो व्हिडिओ तुमच्यावर शेअर करावा. चला दाखवते. पहिली सुरुवात कचरा काढण्यापासून करूया. घरातला कचरा काढून घेते. कचरा काढून झालं, आता लादी पुसून घेते. त्याच्यानंतर मग देवपूजेमध्ये जेवणाची तयारी करायची. देवपूजा झाली तर चहा पिऊन घेते. मग सोमच्या टिफिनची तयारी करायची, ते करून घेते. सोमला टिफिनसाठी मी भेंडी मसाला, त्याला भेंडी फ्राय पण बोलू शकता, तर ते करते आता. चला, तुमच्याकडे तुम्ही जर असं करत असाल भेंडी मसाला भरून, तर त्याला काय नाव दिलं आहे ते मला कमेंट्स करून सांगा. आणि कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट करा, संपूर्ण रेसिपी दाखवेन मी कसा भेंडी मसाला बनवतात तो. तेल गरम झालं आहे, त्याच्यावरती नाही भेंडी ठेवून घ्यायची. छान लागते भेंडी चपातीवर खायला. त्याला झाकण ठेवून घेते, शिजू द्या आरामात. तोपर्यंत चपात्या करून घेते. भेंडी छान फ्राय झालेली आपली, खरपूस एकदम. छान खरपूस झाले. गॅस बंद करते. खायला घेते. कैसा है? अच्छा है.
चांगले आले. मीठ लागले का गं? सोमला दिले भेंडी मसाला खायला, आवडला त्याला. टिफिन भरतो त्याचं. तुम्हाला पण आवडलं की नाही सांगा ते बघून. व्यवस्थित रेसिपी झाली की नाही. तर मी अशाच प्रकारे करते. सोमला आवडतं माझ्या. त्याचा टिफिन भरून झाला. बाबू चपातीचा डबा कुठे आहे तुझा? सोमचा टिफिन तयार झाला. फक्त 2 चपात्या नेतो, भाजी घेऊन जातो. आता मी तयारी करते. सोमला सोडायला जायचे व्हॅनपर्यंत. तिथून मग वैष्णवला आणायला जाणार आहे. सोमला सोडायला जाता तर म्हटलं भाजी घे. बघूयात भाजीवालीकडे काय काय भाजी आहे ती. सोमला सोडायला चालले. आज मावशींला भाजी लावायला उशीर झाले. लेट आलेत त्या. ते लवकर लावतात. त्यांच्याकडे सर्व भाज्या असतात आणि फ्रेश असतात. बिना फ्रीजच्या पण राहतात, खराब होत नाही. ते बघा मेथीचे 30, टमाट्याचे 20, 50 आणि 20चे अद्रक आणि 30, 100. या मॅडम गिऱ्या घ्या बटाटे. एक टाका बारका. हो घ्या मावशी. 60 रुपये पाव होता. चला चला बाय बाय. माझी वांगी टाका. हे बघा 30 पिशवी दे बघा. मोठे टमॅटो आणि 50. हे घ्या अर्धा किलो द्या टमॅटो. तू नका ते मलाच नाही यायचे. वांगी आणलं सगळं भाजीच नाही काय. 2 दिवस आता 2 दिवस 15 विकला मी. काय बोलते आम्ही घरी आलो. सोमला सोडलं, तिथून भाजी घेतली. मग वैष्णवला घेऊन घरी आली. सगळं भाजी आणली. काय काय आणले ते बघूया. पहिले माझ्याकडे टमॅटो होते. वैष्णव प्लेट आणि भाज्या महाग झाल्यात. 30 रुपये 40 रुपये. टमॅटो ना 20 रुपये पाव होते, 40 रुपयाचे अर्धा. आणि पहिले पण माझ्याकडे होते. मग अजून अर्धा किलो घेऊन आले, कारण भाजीला आपल्याला टमॅटो लागतातच जास्त करून. कोथिंबीर, सोमला लाल भोपळा आवडतो. हा लाल भोपळा 20 रुपये पावला भेटला मला. फ्लावर 30 रुपये पाव. सर्व 30 रुपये 40 रुपये पाव भाजी आहे. अद्रक आणले.
घेवडा पण 30 रुपये पाव होता. घेऊन आले उद्या डब्यासाठी. डब्याला भाजी काय बनवायचं टेन्शन येतं दररोजचं. माझी आवडती मी वांगी आणली. माझी नेहमी भाजीच्या ह्याच्यामध्ये असतातच वांगी, मला खूप आवडतात. 20 रुपये पावला भेटले. टमॅटो अर्धा किलो. ₹40 अर्धा टमॅटो होते. बटाटे घेतलेत. कांदे महाग झाले. 100 रुपये 2 किलो. 50 रुपये किलो त्यांना कांदे झालेले आहेत. आणि पहिलीवाली 2 वांगी होती. पहिलीवाली आली टमॅटो. फ्लावर पण होतं पहिल्यावाला. अद्रक. बाबा याला कागद दे वैष्णव. पेपरमध्ये बांधून ठेवली ना कोथिंबीर चांगली राहते. हे बघा माझ्या भाज्या 4 दिवसाच्या. 4 दिवसच पुरतात. बुधवारचा मच्छीचा वार असतो. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार. पेपरमध्ये कोथिंबीर ठेवली ना चांगली राहते, खराब होत नाही. पेपरमध्ये ठेवून होते. माझ्या मुलं आहेत ना 15 दिवस झाले, खराब नाही झाले. हिरवेचे हिरवे आहेत. एक पिकले फक्त त्यातले. मुलांना सोडायला गेलं येताना भाजी घेऊन आलं की बरं पडतं. पुन्हा जावं लागत नाही. काय असेल तर मग सोहम आणून देतो. चुकून राहिलं असेल तर आला स्कूलमधून आला की आणून देतो तो आम्हाला. मध्ये मध्ये ना गवत असतं बारीक बघा. पॅक करून ठेवायचे. आम्ही आता जेवायला बसतोय वैष्णव आणि मी. भेंडी फ्राय देते त्याला. फोडतो भात. या जेवायला सर्वांनी. आम्ही जेवण घेतो. आमचा छोटा पडला. माझ्याकडे लिंबाचं लोणचं. लिंबाचं नाही कसं आहे रे, मिरचीचं लोणचं. सॉरी, अख्ख्या मिरचीचं लोणचं आहे. हे बघा अख्खी मिरची. चला आम्ही जेवायला बसतो. तुम्ही पण या जेवायला आमच्याबरोबर.
रात्रीच्या जेवणासाठी काय बनवले जेवण ते दाखवते तुम्हाला. वांगा बटाटा फ्लावरची भाजी आहे, तिखट डाळ आहे, चपाती आहेत आणि कुकरमध्ये भात आहे. कुकर गरम आहे खोलला नाही, त्याच्यामध्ये भात आहे. रात्रीचं जेवण बनवून झालेलं आहे माझं. डाळ भात भाजी बनवली, चपाती. आणि आजचा दिवस इथंच संपतोय, कारण सकाळपासून ते रात्रीपर्यंत जेवढी महिलांची कामं असतात दिवसभरची त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता. आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे. तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना शुभरात्री. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.